नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग निर्मत असून भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग निर्मत असून समर्थ सद्गुरुदेवांच्या चरणी अनंतकोटी साष्टांग दंडवत असून सद्गुरूंना वंदना करून आज चिंतनाला घेतलेल्या तुकोबारायांच्या अभंगाचं आपण चिंतन करूयात। आजचा अभंग तुकोबाराय महाराजांचा एक वेगळ्या पठडीतला अभंग असून प्रत्येक वेळा काय वेचे काय वेचे काय वेचे या शब्दांमध्ये तुमचं नुकसान काय झालं आहे, तुम्हाला सुलभ मार्ग कसा आहे, तुम्ही काय घालवणार आहात, पण काय प्राप्त करणार आहात, एक वेगळ्या तऱ्हेने युक्तीने परमार्थाची सांगड माऊली तुकोबाराय महाराज घालतात। अभंगाचे शब्द याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की परविद्या नारी माऊली समान, पराविया नारी माऊली समान, मानलिया धन काय वेचे, पराविया नारी माऊली समान, मानलिया धन काय वेचे, न करिता परनिंदा, न करिता परनिंदा द्रव्य अभिलाष, न करिता परनिंदा द्रव्य अभिलाष, काय तुमचे यास वेचे सांगा, काय तुमचे यास वेचे सांगा, बैसलिये ठाई, बैसलिये ठाई म्हणता राम राम, बैसलिये ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा, काय होय श्रम ऐसे सांगा, संतांचे वचनी मानिता विश्वास, संतांचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेच सांगा, काय तुमचे यास वेच सांगा, खरे बोलता कोण लागती सायास, खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे यास ऐसे सांगा, काय वेचे यास ऐसे सांगा, तुका म्हणे देव जोडे, तुका म्हणे देव जोडे याचसाठी, तुका म्हणे देव जोडे याचसाठी, आणिक ते आटी न लगे काही, आणिक ते आटी न लगे काही, न करिता परनिंदा द्रव्य अभिलाष, काय तुमचे यास वेचे सांगा, काय तुमचे यास वेचे सांगा। जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी भागवत धर्माचं खरं वर्म अत्यंत सोप्या शब्दामध्ये सांगितले। भागवत धर्मामध्ये आम्हाला श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मा अनुसून स्वभावा करोमि यद्य सकल परस्मिन् नारायणाय समर्पयेतत, हा उपदेश केला एका श्लोकामध्ये। जे जे करतो आम्ही ते भगवंताला अर्पण करा। पण याच्यामध्ये अजून एक मोठी बारीकशी गोष्ट आहे, दिसायला बारीक परंतु खूप महत्त्वपूर्ण आहे, की अनुसृत स्वभावात, तुमच्या स्वभावामध्ये जे आहे त्याप्रमाणे तुम्ही करता तेही भगवंताला अर्पण करा। पण स्वभाव बदलता येतो का? लोक म्हणतात नाही, पण साधनेने अध्यात्माने परंपरेच्या असलेल्या सतत असलेल्या सेवेने स्वभावाला सुद्धा वेगळ्या तऱ्हेने आपल्याला बदलता येतं। उगाच आपण एखाद्याच्या मागं लागायचं की हे कसं शक्य आहे, ते कसं शक्य आहे असं म्हणण्यापेक्षा मला हे शक्य करायचं आहे ही जिद्द का असू नये। मुख्य म्हणजे आम्हाला संसाराला येण्यासाठी भाग पडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्याच्याकडे आम्ही चित्ताने नीट पाहिलं पाहिजे। जसं भगवंताने गीतेमध्ये सांगितले काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा, हे पापाचं मूळ कारण आहे। काम एष क्रोध एष रजोगुण, मग हे काम क्रोध आणि रजोगुण हे जर पापाचं मूळ कारण आहे, मग ह्याच कारणांना जर आपण बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर जे काही कृती घडते, जे जीवन होतं ते जीवन अध्यात्म नाही का? खूप विचार करा तर ते जीवन आध्यात्मिक आहे। आपण प्रयत्नपूर्वक कामना, प्रयत्नपूर्वक क्रोध आणि प्रयत्नपूर्वक रजोगुणांना आपण त्यागण्यापेक्षा त्याच्यापासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करावा। वाटेमध्ये जर मोठा दगड आला तर आपण काय दगडाला लाथा मारत बसत नाही रस्त्यातून बाजूला, हो, आपण त्या दगडाला वळसा घालून पुढे जातो। मग जर आपल्या डोळ्यांना, शरीराला, बुद्धीला, मनाला हे कळतं की दगडाला वळसा घालायचा, जर हे व्यवहारात कळतं तर मग परमार्थात का कळू नये?
की आपल्या प्रगतीच्या आड येणारे हे जे काम, यश, क्रोध, यश, रजोगुण आहेत त्यांना वळसा का घालू नये, पुढं का जाऊ नये, हा खूप चिंतनाचा विषय आहे. तुकोबाराय महाराज आम्हाला काही थोड्या थोड्या गोष्टी सांगतात की थोड्या थोड्या गोष्टी तुम्ही जरी जपल्यात ना तरी ते करत असताना तुमचं नुकसान तर काही होत नाही, परंतु मुख्य जर काय असेल तर तुमचा सुलभ परमार्थ घडतो. तुम्ही खऱ्या अर्थाने सुलभतेकडे येता, तुमच्या संसारातला वाया जाणारा, खर्च होणारा वेळ वाचतो. सगळ्याकडे तुम्ही एकदा डोळे उघडून बघा आणि डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून तुम्ही त्या सगळ्या बरोबरीने तोंड पण उघडे ठेवा. डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि तोंड पण उघडे ठेवा आणि त्याच्याकडे पहा. मग तुम्हाला कळेल की तुम्ही काहीही विशेष न करता परमार्थामध्ये एक 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 पायरी पुढे चढून चढून जात आहात. आम्हाला खूप वेगळ्या तऱ्हेने तुकाराम महाराज एक प्रॅक्टिकल लाईफ, एक सहज जीवनाची गुरुकिल्ली सांगतात. आपल्यामध्ये काय झालं आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये कृत्रिमता फार आलेली आहे. आपण ओढून ताडून हसणं, ओढून ताडून खोटं बोलणं, ओढून ताडून आपण एखाद्याला खूप मोठं प्रमोट करणं, मोठं करणं, ओढून ताडून आपण भविष्याचा काहीतरी विचार करून नको त्या गोष्टीमध्ये अडकणं, किती गोष्टी आपण करतोय. पण सगळ्या करण्याची खरंच आवश्यकता आहे का? खरंच आम्हाला सहज होता येत नाही का? आपल्याकडे एक म्हण, एक कुत्र्याची शेपूट कायम वाकडी, पण आपण या म्हणीचा अर्थ फक्त कुत्र्यापुरता मर्यादित ठेवलेला आहे. पण खरं डोळे उघडून बघितलं का कधी? तुमचं जीवन जर तुम्ही कुत्र्यासारखं केलं, कायम जीभ हॅ 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 करणारी हपापलेली असेल, नजर कायम भिरभिरती असेल आणि कायम जर वाकडी चाल डोक्यामध्ये असेल तर आपलेच शेपटी वाकडी नाही का? याच्याकडे कोणी बघितलं आहे का? आपली शेपटी म्हणजे आपली कर्म, आपल्या पाठीमागून येणारी गांजणारी कर्म वाकडी नाहीत का? याच्याकडे तुम्ही निश्चयात्मक बुद्धीने काही बघितलं आहे का? तुकोबाराय महाराजांनी काम, एश, क्रोध, यश, रजोगुण संभवावरती उदाहरणं सांगितली. पहिलं उदाहरण सांगितलं त्यांनी कामाच्या बाबतीमध्ये. ते म्हणतात की पराविया नारी माऊली समान, मानलिया धन काय बेचे. एक साधी गोष्ट आपण घेऊया डोक्यामध्ये की परस्त्री जी आहे तिला वारकरी संप्रदायामध्ये आई म्हटलं जातं, परस्त्री आम्हा रुक्मिणी समान म्हटलं जातं. मग एवढा एक विचार करता येत नाही का? प्रत्येक वेळा सगळ्यांच्या चिंतनामध्ये स्त्री बघितल्यानंतर विषयाचा अनुरोध काय यावा? कधीतरी जगदंबेचं पण दर्शन त्याच्यामध्ये घडावं, कधीतरी वेगळं दर्शन काहीतरी घडावं. सांगणं सोपं आहे पण आचरणामध्ये येता येत नाही. नेमकं बघितल्यानंतर कितीतरी वेळा पोटच्या मुलीला बघितल्यानंतर सुद्धा मनामध्ये विकल्प येतात. अशी काही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला काय म्हणावं? आणि ह्याच्यामुळे किती जणांचा अधपात झाला याच्याकडे आपण बघितलंय का? पूर्वी एका अभंगाची आपण चर्चा केली होती की भल्या भल्याशी लाविलं बट्टा अशी ही थट्टा. तर ही बट्टा थट्टा जी आहे ही त्यातलीच नाही का? ही एक असा विषय डोक्यामध्ये येणं आणि एखाद्याच्या विषयाचं विपरीत चिंतन करणं, या सगळ्याच गोष्टी किती किती क्लेशकारक आहेत. आणि ह्याला काहीतरी एक गोष्ट समजून घ्यायची आहे. पण तुकोबाराय महाराज म्हणतात की मानलिया धन काय वेसे. जर आपण परस्त्री ही मावते समान हे मानलं तर याच्यामध्ये तुझे काय पैसे गेले, यात काय तुला कष्ट झाले, तुझं काय धन खर्च झालं सांग? ना आध्यात्मिक धन खर्च झालं, ना संचितातलं धन खर्च झालं, ना व्यवहारातला पैसा खर्च झाला. मानलिया, फक्त मानणे. या मानण्यावरती मी तुम्हाला एक आज वेगळी गोष्ट सांगणार आहे. जर तुझ्याकडे नीट बघितलं ना तर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. या जगामध्ये सगळी नाती जी आहेत ना ती मानण्यावरती आहेत. सगळी नाती मानण्यावरती आहेत, अगदी सगळी नाती. आईचं नातं पण मानावं लागतं. ही माझी आई आहे म्हणजे त्यावेळेला मनामध्ये विकल्प येत नाही. पित्याचं नातं मानावं लागतं तेव्हा विकल्प येत नाही. बहिणीचं नातं मानावं लागतं, भावाचं नातं, मित्राचं नातं, गुरुजनांचं नातं, सगळी नाती मानावी लागतात. आपल्याला गंमत माहिती आहे की मी एखाद्याला आई मानू शकतो, आपली आई सोडून दुसऱ्या एखाद्या स्त्रीला ही माझी आई आहे, मी तिचा मानसपुत्र आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मानलेली आई आहे, मानलेला पिता पण आहे, हे माझे मानलेले वडील आहेत, हा माझा मानलेला मित्र आहे, हा माझा मानलेला भाऊ आहे, हा माझा मानलेला दीर आहे, हा माझा मानलेला
या जगात यच्चावत नात्यांना मानलेलं मान्य आहे. पण असं कधी म्हटलंय, कधी आजपर्यंत ऐकलेलं आहे की ही माझी मानलेली बायको आहे? आणि असं जर म्हटलं ही माझी मानलेली बायको आहे, तर 4 लोकांमध्ये चपला खाणार नाही तर काय खाणार तुम्ही? थप्पड बसणार तर काय आहे? पण दुर्दैवाने आमच्या मनातला विषय विकल्प समोर बोलून दाखवत नाही. पण अंतरंगामध्ये ही स्त्री माझ्या आयुष्यामध्ये आली असती तर किती बरं झालं असतं, विचित्र विचार करतो. पुष्कळांना असं वाटतं की आपण लग्न करायची घाई केली, थोडं थांबलो असतं याच्यापेक्षा चांगली मिळाली असती. हे सगळं हा विचार हे माणसाच्या दुःखाला म्हणजे सुखाच्या संसाराला आपल्या हाताने आग लावण्यासारखं आहे. तर मानलीय धन काय वेचे. तुम्ही समजा आई म्हणून जर परिस्थितीकडे बघितलं तर तुमचं नुकसान काय आहे, तर कोणत्या प्रकारचं नुकसान होणार आहे? होईल तर फायदाच होईल की ज्या फायद्यामुळे तुमच्या अंतरंगामध्ये कधी विषयाची वृत्ती जन्माला येणार नाही. संत श्रेष्ठ म्हणजे शंकराचार्य महाराजांना प्रश्न विचारला होता मंडन मिश्राच्या पत्नीने की काम कुठे राहतो, आणि ते सांगण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली होती. शंकराच्यासारखा महात्मा की जो मुळात लहान वयाचा आहे, विरक्त आहे, त्याने कधी परिस्थितीचं तोंड बघितलं नाही आहे. आपल्याला माहिती आहे, मोठी गोष्ट आहे, मी जास्त खोलात जाणार नाही. पण त्यांनी परकाया प्रवेश करून ह्या गोष्टीचा शोध लावला. आणि शंकराचार्यांनी पण सांगितलं की विषयांचं स्थान म्हणजे फक्त मन आहे. जर आपल्या मनामध्ये विषय आला तरच उत्तेजना शरीराला येते, नाहीतर कधीही येत नाही. मग मनाला ज्यावेळेला विचार विकल्प स्त्रीविषयी येतो त्यावेळेलाच त्रास होतो. मग त्या स्थितीला जर आपण आई मानलं तर आपली स्त्री सोडून इतर स्त्रियांच्या बाबतीमध्ये वाईट विचार येईलच कसा? या तुमचं काय खर्च होणार आहे? महाराज म्हणतात की एखाद्याला स्त्रीला वाईट दृष्टीने बघणं सोडणं फार सोपं आहे, अगदी सोपं आहे. त्यापेक्षा एक अवघड गोष्ट जगामध्ये आपल्या वाट्याला येते, ती म्हणजे परनिंदा, ज्याला आजच्या भाषेत गॉसिप म्हणतात. त्या परनिंदेमध्ये तर आम्ही इतके अडकलेलो आहोत की सहज बोलता बोलता समोर तोंडावर चांगलं बोलतो आणि त्याच्या माघारी लगेच आपण त्याच्याविषयी विकल्प, त्याची चेष्टा, त्याविषयी वेडवाकडे बोलायला लागतो. आणि आपल्याला कल्पना नसते की परनिंदा करत असताना तीच निंदा तुम्हा आम्हा सर्वांना क्लेशकारक ठरते. इतकंच नव्हे तर तीच परनिंदा तुम्हा आम्हा सर्वांच्या जन्माचं कारण ठरते. कारण एक परनिंदा करणं म्हणजे आपल्या संचिताला आपल्या हाताने सुरुंग लावणे. याचा कधी विचार केला? अरे कोण व्यक्ती कोणाचं वाईट करणार आहे? तुझ्यासाठी वाईट करण्यासाठी एखादी व्यक्ती जन्माला येणं किंवा उभं राहणं याचाच अर्थ असा की भगवंताने तुझ्यासाठी एक नवीन टास्क उभा केलेला आहे आणि त्या टास्कला तू कसा सामोरा जातोस आणि तू त्याला मल्टीटास्कला कशा तऱ्हेने सांभाळतोस, पेलतोस, हा मोठा विषय. पण ज्याला परनिंदेची सवय लागते ना, त्यावेळेला त्या माणसाला कामिनीपेक्षाही वाईट सवय ही की त्याला कोणाचंच चांगलं पाहवत नाही किंवा कोणाचंच चांगलं दिसत नाही. अगदी पोटच्या पोराला किंवा सख्ख्या बापामध्ये पण दोष दिसायला लागतात, आपल्या जवळच्यामध्ये दोष दिसायला लागतात. आणि परनिंदेचा दुसरा भाऊ कोण आहे? तुकोबारायांच्या मते द्रव्य, परद्रव्य. एखाद्याच्याकडे चांगली गोष्ट बघितल्या ती गोष्ट माझ्याकडे का नाही? ज्यावेळेला द्रव्याची अभिलाषा होते ते द्रव्य माणसाला कुठे घेऊन जातं. परद्रव्य म्हणजे ना, रामायणातलं पात्र वाली त्यासारखं आहे. युद्धाला उभं राहिल्यानंतर वालीची कडे गुण होता की युद्धाला प्रतिस्पर्धी आल्यानंतर त्याची अर्धी शक्ती वालीला आपोआप प्राप्त व्हायची. त्यामुळे तो शक्तीहीन होऊन पुढचा शत्रू मारायचा. परद्रव्य हा वालीसारखा आहे. आपल्या डोक्यात विकल्प आल्याबरोबर त्याची शक्ती आपल्याकडची आपली शक्ती त्याच्याकडे जाते आणि आपण अक्षरशः अपंग होतो. मग याच्यामध्ये काय प्राप्त केलंय? किंबहुना परनारीचं चिंतन करण्यापेक्षाही महत्त्वाची किंवा कठीण गोष्ट आहे परनिंदा आणि परद्रव्य अभिलाषा. कधीतरी शांतपणे विचार करून बघा, आपल्याला कळेल. पुष्कळदा असं होतं की सख्खा भाऊ फार आवडतो, सख्ख्या भावावरती खूप प्रेम असतं. त्यात जर बरोबरचे भाऊ असतील 1.5, 2, 3 वर्षाच्या अंतरातले तर मग बघण्याजोगत्या गोष्टी असतात. पण भाऊ कुठपर्यंत आवडतो? तो मोठा होत नाही, लग्न होत नाही तोपर्यंत. पण दोघांपैकी, तिघांपैकी, चौघांपैकी एकाच लग्न झालं की लगेच दुसरा आवडेन असा होतो. कारण वाटा पडला. मग तुला हे एवढं, मला एवढंच का? मग तुला इकडचं मला तिकडचं का? ह्या सगळ्यामध्ये जे काही गोंधळ होतो आणि पुढे द्रव्याची अभिलाषा होते आणि त्याच्यानंतर मग जे काही फाटाफुटी होते
एका मुठीचे जर 2 तुकडे केले तर कुठलेही 3 बोटं आणि 2 बोटं मारामारी करू शकत नाही, लढू शकत नाही, काही धरू शकत नाही. पण मूठ जर एकत्र आले तर वाटेल ते काम करू शकतं. कधीतरी हाही विचार करून पाहावा की आपल्या वाट्याला ही अशी अवस्था काय येते. त्याचं एकमेव कारण आपल्या मनामध्ये आलेला हा एक प्रकारचा विकल्प. कितीही म्हटलं भावाभावांमध्ये, मित्रामित्रांमध्ये फ्रेंडशिप आहे किंवा अमुक एक नातं आहे आमचं, हे फक्त तोपर्यंत आहे की जोपर्यंत त्याला त्याची पत्नी मिळत नाही. मिळाल्यानंतर पुन्हा एक वर्तुळ तयार होतं आणि त्याच्यामध्येच मागणी आणि घटकाला कधीच अंत येत नाही. हे सगळे पुढे 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 अध्यात्मामध्ये खाली 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 घेऊन जाणारे विषय आहेत. तुकोबाराय महाराज आम्हाला एक गोष्ट वेगळी विचारतात. हे 3ऱ्या चरणामध्ये सगळ्यात मोठं मर्म आहे. ते म्हणते बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आहे सांगा. तुम्ही जर सवय लावली मनाला, बुद्धीला, वाणीला की देवाचं नाव घ्यायचं, तर तुमचं नुकसान काय आहे. शिंका आल्यानंतर एक्सक्यूज मी करण्यापेक्षा, त्याच्यानंतर काय झालं की सॉरी म्हणण्यापेक्षा, आय एम सॉरी एक्सक्यूज मी, हे सगळे शब्द उच्चारण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव का नाही घेत मनातल्या मनात. घ्या ना रामाचं नाव, घ्या ना गोविंदाचं नाव, घ्या प्रभूचं नाव. काय फरक पडतो त्याच्या याने. त्याच्या याने झाला तर फायदाच होईल. आपल्याला नाम घेण्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही, तर नामाचं स्मरण करावं लागतं एवढंच सांगितलं आहे. आणि या स्मरणाचे वैशिष्ट्य असे की सुरुवातीला त्याचा अभ्यास नसतो म्हणून ते कठीण वाटतं, पण एकदा अंगवळणी पडल्यानंतर ते कसं होतं. माऊली सांगतात तुकोबाराय की पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. पडले वळण इंद्रिया सकळा, इंद्रियांचं वळण पडलं ना तर भाव तो निराळा नाही दुजा. मग दुसऱ्या मनात भाव येतच नाही. हे सगळं घडतंय ते रामाच्या इच्छेने घडतंय. ही प्रभू इच्छा आहे. माझ्याकडून जे कोणी करून घेत असेल ना, ही सगळी भगवंतांची इच्छा आहे. हा डोक्यामध्ये विचार आलाच पाहिजे. हा एकदा का विचार यायला लागला ना की बाकीच्या अहंकाराच्या बाजू किंवा बाकीच्या अभिमानाच्या बाजू किंवा बाकी संकटामध्ये जाणाऱ्या बाजू ह्या आपोआप हळूहळू ग्रॅज्युअली कमी व्हायला लागतात. आणि एकदा का या बाजू कमी कमी व्हायला लागल्या की मग खरा अर्थ समजायला लागतो. सगळ्यात मोठी गोष्ट माहिती आहे आपल्याला की प्रत्येकाला पित्त वाढतं. आणि पित्तावरचं खरं औषध काय आहे. तर पित्तावरचं खरं औषध कुठली झेंटॅक रेंटॅक किंवा असं काही गोळ्याचं गळलं नाही, तर पित्तावरचं खरं औषध गोड खाणं आहे. काहीतरी गोड पोटामध्ये गेलं ना की पित्त खवळलेलं शांत होतं. पण त्या गोडाचीच आम्हाला बसली ॲलर्जी. त्या गोडाची ॲलर्जी आम्हाला गोड नको. कारण आमच्या डोक्यामध्ये काहीतरी विचित्र कन्सेप्ट बसलेले आहेत की गोड खाल्याने होतं आणि गोड खाल्याने ते होतं. पण आमच्याकडे पूर्वजांनी एक म्हण केली होती, साखरेचे खाणार त्याला देव देणार. त्यातलं तारतम्य भाव आम्हाला कळाला नाही. मग गोड काय आहे. सगळ्यात गोड जर कोणती गोष्ट असेल तर रामनाम सगळ्यात गोड आहे. सगळ्यात गोड कोणती गोष्ट आहे तर प्रभूचं नाम, रामाचं नाम. खूप छान आहे. रामरक्षेमध्ये फार छान शब्द सांगितले आहेत की रामे चित्त लयस सदा भवतु मे. हा जर कधी अनुभव घेतला ना आपण की रामे चित्त लयस सदा भवतु मे, रामाच्या नामात आपल्या चित्ताचा जर लय करता आला, रामे चित्त लयस सदा निरंतर भवतु मे, आपलं मन रामनामामध्ये चित्त आपलं विलीन झालं पाहिजे, त्याचा लय झाला पाहिजे. त्याचा लय झाला पाहिजे. आणि रामाला आपण प्रार्थना केली पाहिजे की भो राम माम उद्धर. हे रामा माझा उद्धार कर, हे रामा माझा उद्धार कर. राम 100 चुका माफ करतो, 100 वेळा ऐकून घेतो. तो मनापासून म्हणतोय का वरवर म्हणतोय. पण 100 वेळानंतर 101 वेळा जेव्हा तो म्हणतो ना भो राम माम उद्धर, त्याला राम म्हणतो की नाही, या 100 वेळा खोटं बोलणार नाही, हा खरंच आपला हाक मारतोय. त्यावेळेला सण विचारतात की बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आहे सांगा. तुम्हाला काय श्रम झाले. ते म्हणू शकत नाही. आपल्या मनचित्ता इंद्रियांना रामनामात रंगू शकत नाही. मी तर कायम सांगतो की ज्याला अधिकार मिळाला ना त्यांच्या इतकी सुखी माणसं कोणी नाहीत. ज्यांना कंपनीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये म्हणा सर्वोच्च पद मिळालं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं खालचं पद मिळालं, त्यांच्यावर जबाबदारी येतं, टास्क मल्टीटास्क येतं. त्यांच्या इतके भाग्यवान कोणी नाहीत. का तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी सही करताना, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाताना जर क्षणभर फक्त राम एवढं स्मरण जरी केलं तरी पुढचं काम राम करतात. विसरता कामा नाही आहे. मी एक भले उदाहरण सांगतो.
ऑस्ट्रेलिया नामक देशामध्ये घडलेली घटना तुम्हाला सांगतो. त्याच्याकडे नीट गांभीर्याने बघा. इथे एक मुलगी काम करायला गेली होती. रात्र झाली आणि उशिरा रात्री 1:30-2 वाजता ती कंपनीतून निघाली. तिच्या बॉसने तिला विचार जाशील का? म्हणजे जाईल. तर माझी कार आहे, मी व्यवस्थित त्यांनी सांगितलं. ती खाली आली आणि दुर्दैवाने कार स्टार्ट झाली नाही. तिने विचार केला की कार उद्या आपण बघू, रात्री कोणी मदत मिळणार नाही, आपण चालत पण पटपट जाऊ. तसं बघायला गेलं तर 15 मिनिटाचं अंतर आहे, चालणे होईल. ती चालायला लागली. पण चालायला लागल्यानंतर ते लक्षात आलं की काही वाईट लोक रात्रीचे, त्यांची काही टोळकं उभं आहे. ती पुन्हा माघारी आली, गाडीपाशी आली. काय करावं तिला कळेना, पुढे जायचं कसं तिला कळेना. माघारी आली, काय करावं कळेना. ऑफिसमध्ये जायचं ते भीती वाटायला लागली. काय करावं, घरी तर पोचायचं. आणि तिला आठवलं की आपली आजी सांगायची की रामनाम घे. आणि तिने सुरू केलं. पूर्ण एकदा रामरक्षा म्हटले आणि फक्त एकच मंत्र तिने सुरू केला. आत सज्ज धमशा विशेष पुरुषा वक्षया शून्यशंगशंगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणाय वग्रत पती सदैव गच्छताम सन्नद्ध कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन मनोरथ स्माकम राम पातु स लक्ष्मणा. एवढा मंत्राचा जप करत करत गेली. त्या टोळक्याने तिच्याकडे बघितलं. एकाने तोंडात बोटावर शिट्टी पण मारली. कोणतरी वेडावाकडे शब्द वापरले. पण ती तोंडामध्ये मंत्र म्हणत पुढे गेली. पुढं आलेली 2 माणसं घाबरून मागं सरकले. ती घरी पोचली. ती घरी पोचल्यानंतर ती शांतपणे हातपाय धुतले, पाणी प्यायली, देवाला मनोमन नमस्कार केला. जो कोण आकाशात परमात्मा आहे त्याला. आज ती शांतपणे झोपली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेली आणि ऑफिसमध्ये तिचाच एक कलिग, तिच्याबरोबर काम करणारा, त्या टोळक्यामध्ये लपून बसला होता, तोंड लपून. तो तिला भेटला आणि तो म्हटला की तुझी पर्सनल सिक्युरिटी घेऊन तू का फिरतेस? तुझ्याबरोबर बंदूकधारी ते 2 मुलं कोण होती? त्या दोघांच्या हातामध्ये बंदुका होत्या आणि त्यांना बघून सगळेजण घाबरले. ते बंदूक, लोड केलेली बंदूक, ते कोण होते? ती काहीच बोलली नाही. तिने तिथेच डबल्यावर डोकं टेकलं आणि नमस्कार केला. तो रामालाही केला नाही, लक्ष्मणालाही केला नाही. तो नमस्कार तिने तिच्या आजीला केला की आजीने मला शिकवलं की रामनाम घ्या, बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. त्या केवळ एक रामनामाच्या उच्चारावरती आजीने सांगितल्या शब्दावरती विश्वास ठेवून ते रामनाम घेतलं आणि त्यामुळे मध्यरात्री परदेशामध्ये, परप्रांतामध्ये इज्जतीचे, आबरूचे दिंडोडे वाचले. आम्हाला अनुभव काय येत नाही? कारण तेवढा विश्वास आम्ही त्याच्यावर ठेवत नाही. सवय लावा. म्हणून म्हणतो की त्यांना मल्टीटास्क येत नाही, त्यांची सवय अवश्य लावावी. कुठेही सही करताना, कुठेही बोलताना, कुठेही काय करत असताना सहजगत्या. मी तर काय म्हणतो, घेता नाम विठोबाचे परत जळती पापाचे, हे एक. आणि दुसरे कोकणी वाक्य म्हणतो की नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, त्याने साधती साधन तुटती भवाची बंधने. कुठेही सही करताना श्री विठ्ठल मनामध्ये म्हणावं, जमलं तर हाताने लिहावं आणि काम करावं. कधीही आजपर्यंत चुकीचं हातून घडलं नाही. कारण विठ्ठल चुकीचं घडूच देत नाही, राम चुकीचं घडूच देत नाही. हीच गोष्ट अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय महाराज विचारतात की बैसलीये ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. 4थ्या चरणामध्ये अजून आम्हाला विश्वास वाढवला. संतांचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेच सांगा. तुम्ही संतांच्या विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे जर तुम्ही त्याचं आचरण केलं तर त्यात तुमचं नुकसान काय आहे तुम्ही सांगा ना. संत कधीही आम्हाला वेगळं विपरीत सांगणार नाहीत. ते कधीही आमचा बुद्धिभेद करणार नाहीत. किंबहुना हिंदू शास्त्रामध्ये सगळ्यात मोठी आज्ञा जर काही भगवंतांची असेल तर न बुद्धिभेदम जनयज्ञात. भगवंत म्हणतात की एखाद्याची चोरी केली मी माफ करीन, एखाद्याचा खून केला मी माफ करीन, एखाद्याची निंदा केली मी माफ करीन, पण एखाद्याचा बुद्धिभेद जर केला तर त्या माणसाला मी जन्मात माफ करत नाही. बुद्धिभेद करणं, त्याला मूळ रस्त्यातून भरकटवा लावणं, दुसरीकडे नेणं, हा सगळ्यात मोठा गुन्हा भगवंतांनी सांगितला आहे. मग हे संतांनी उच्चार करून सांगितले आम्हाला, असं करू नका. चुकीचं काय सांगितलं? संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा, त्याच्यामध्ये नुकसान काहीच नाही. आणि संत सहज सांगतात. त्यांचं कसं असतं, सहज बोलणे हित उपदेश करोनी सहाय्यास शिकविते. अगदी सहज सांगतात, पण ते सहज सांगण्यामध्ये सुद्धा आमचं खूप खूप पोट कल्याण करतात. अगदी आम्हाला कुठे घेऊन जातात. एका ठिकाणी एका मॉलला किंवा एका
वस्तीला अचानक आग लागली आणि इतकी जोरात आग भडकली की कोणालाही मार्ग दिसेना. पण ज्यांना शक्य ते पळायला लागले आणि पळता पळता बरीच माणसं लांब पळत पळत गेली. पण त्या आगीच्या मध्यभागी 2 जण सापडले. त्या दोघा जणांना पळता येत नव्हतं. त्यातला एक होता आंधळा, कुठं जावं त्याला कळत नव्हतं. एक होता पांगळा, त्याला दिसत होतं पण चालता येत नव्हतं. एक आंधळा होता की ज्याला दिसत नव्हतं, एक पांगळा होता की ज्याला दिसतंय पण चालता येत नव्हतं, पळता येत नव्हतं. तो ओरडा लागला, अरे मी पांगळा नाही तर मी गेलो असतो. आंधळा म्हटला, मी आंधळा नाही तर मी गेलो असतो. आंधळा म्हटला, अरे 1 मिनिट, मला कळलं, आपण एक काम करूयात ना. आंधळा म्हणतो की तू पांगळ्या माझ्या खांद्यावरती बस आणि तू रस्ता सांग मला, माझे पाय भक्कम आहेत, मी भक्कम पायाने चालतो, तुझे फक्त डोळ्याने मला सांग. मग त्याप्रमाणे त्या पांगळ्याने डोळ्याने सांगायला सुरुवात केली, इकडे वळ, सरळ जा, उडी मार. आणि 2 मिनिटं जराशी झळ लागली, पण दोघंही आगीतून सकुशल बाहेर आले. दोघंही वाचले. सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं. हे नुसतेच दृष्टांत नाही, हा अध्यात्मातला मुकुटमणी आहे. खरं सांगायचं तर आपले पाय चांगले आहेत पण आपण आंधळे आहोत. काय करावं ते पुढचं कळत नाही. आपल्याला नो गेसिंग, आपल्याला कुठलंही चिंतन करता येत नाही, किंबहुना आपल्याला पुढं कसं जायचं ते आपल्याला नेमकं कळत नाही. मग गुरु पांगळे आहेत का, संत पांगळे आहेत का, तर अजिबात नाही. फक्त एकच करायचं आहे, संतांना किंवा गुरूंना आपल्या खांद्यावर मस्तकावरती घ्यायचे. त्यांच्या डोळ्यातून जी वाट दिसेल ते सांगतील त्या वाटेने जा. मग त्यावेळेला तुम्हाला या संसाराच्या आगीतून ते बरोबर सकुशल बाहेर काढतात. कसं करतात तर सकुशल व्यवस्थितरित्या या संसाराच्या आगीतून बाहेर काढतात. दुःख मूळ हा संसार किती वाहू माथा भार, नाही निश्चयाचा निर्धार तेणे फार श्रमलो, ही आपली अवस्था आहे. आपण आंधळे आहोत आणि देव आपल्यापासून लंगडा आहे. संतही म्हटलेत की देव एका पायाने लंगडा, असा कसा देवाचा देवबाई ठकडा. तो भक्ताशिवाय अपूर्ण वाटतं त्या स्वतःला. भक्त त्याला आवडतात, भक्तासाठी सगळं करतो तो. भक्ताची या कातासाठी, स्वामीची या कातासाठी सोडली मी लाजरे, बघून त्याचं ब्रीद आहे. पण त्या भगवंताला तुम्ही खांद्यावरती घ्या, डोक्यावरती घ्या, मस्तकात घ्या, तुमच्या डोळ्या भगवंतांच्या डोळ्याने तुम्ही चाला. माऊली मग सांगतात त्याप्रमाणे ऐका की संतांचे संगती आणि मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून तुकोबाराय महाराज या अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये म्हणतात की संतांच्या वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेच सांगा. काय नुकसान होणार आहे. जी मोठी मंडळी आहेत, शहाणी मंडळी, तुमचं ऐकावं ना. आपल्याकडे पूर्वी एक म्हण होते की पुढच्याला ठेच मागचा शहाणा. मागे जाणाऱ्या माणसांना जर कळलं की पुढच्याला ठेच का लागली तर मनुष्य व्यवस्थित त्याच्यावरतून लक्ष देऊन जात होता. पण आता असं आहे की सगळे हायवेवरनं चालतात, गाड्या सुसाट धावतात, पुढच्याने ब्रेक दाबलाय, मागं त्याचं टेल लॅम्प लागलाय, रेड लाईट दिसतोय, आम्हाला कळतं पण आम्ही आमचा स्पीड कमी करत नाही. पहिल्या गाडीवर दुसरी गाडी आदळते, दुसऱ्यावर तिसरी, चौथी, 5वी, 6वी करता करता एका क्षणामध्ये एका गाडीच्या नादाने 50 तरी गाड्या एकमेकावरती आपटतातच. त्यातले 10-5 जातात. त्या 10-5मध्ये नेमका आपणही असतो. याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे तर डोळे उघडे ठेवून रस्त्याने चाला. मग रस्ता कोणता आहे तर संसाराचा रस्ता. मग डोळे कान उघडे असतील ना तर संसारासाठी जाता येतं. मग डोळे कान उघडे कसे तर डोळ्यांनी चांगली माणसं शोधा आणि कानाने चांगल्या माणसांची वचनावर विश्वास ठेवा. ते सांगता येतं ते खरं आहे. कोणीतरी येतो सांगतो मार्केट बूम होत आहे, तुला सांगतो 80,000ला मार्केट जाणार, सेन्सेक्स 80,000 पार करणार, टाक पैसा, टाक पैसा, टाक पैसा. तो बिग बुल आहे. एक दिवशी तो असा धडक मारतो, येडका मदन तो केवळ पंचानन अशी धडक मारतो की त्याला टाकलेला पैसा सगळा सपाट होतो. आणि हा म्हणतो माझं काय झालं, मी काय सांगणार, मी तुला सांगितलं तू ऐकलं कशाला माझं, असं म्हणणारे संसारातले जन असतात. पण संत कसे असतात की बुडते हे जन पहावे ना डोळा. लोक बुडतायत, मरतायत, हे त्यांना भगवत नाही म्हणून ते सांगतात. म्हणून पुन्हा पुन्हा लक्ष घ्या, काय तुमचे यास वेच सांगा. हा तुमचं नुकसान काय आहे. संत सांगतात ते ऐका ना, गुरु सांगतात ते ऐका ना, मोठी माणसं सांगतात ते ऐका ना, मित्र चांगली जे असतात ते सांगतात ते ऐका ना. तुम्ही जरा ऐकायची सवय लावा, थोडी नकार पचवायची सवय ठेवावं आयुष्यामध्ये. सगळ्या गोष्टी मी म्हणतो तशाच नसतात घडतो.
जरा नकार सुद्धा ऐकायला शिका आणि नकाराला सुद्धा काहीतरी सामर्थ्य आहे ते बघा. नकार अधिकार वापरणं सुद्धा काही वेळेला खूप आवश्यक असतं. त्याला आजच्या भाषेमध्ये व्हेटो म्हणतात. कोणी ते आपल्यावरती व्हेटो वापरतं, आपल्याला राग येतो, पण ते आपल्या कल्याणासाठी असतं. बरं, आपल्या कल्याणासाठी असतं. त्यासाठी तुकोबाराय आम्हाला सांगतात, संतांची वचनी मानता विश्वास, काय तुमचे यास वेच सांगा. तुकोबाराय महाराज संतांचं म्हणा आम्हाला का आवडत नाही त्याचं कारण 5व्या चरणात सांगतात. कारण संत नेहमी खरं बोला, सत्याचा मार्ग जरा सांगतात आणि आम्हाला तीच तर बोंब आहे. थोडक्यात झटपट फायदा करण्यासाठी आपण एखादं खोटं बोललो, एखादं केलं, 5-10 रुपये मिळाले, संपला विषय ना. दिवसभराची कमाई झाली, संपला विषय. पुढचं पुढे. आजच्या पिढीमध्ये एक सगळ्यात मोठा गुण आहे, कमवायचं आणि ते इथले तर खर्च करून टाकायचं. शिल्लक ठेवणे माहितीच नाही, भविष्याकडे पाहायचंच नाही, उद्याचा विचार डोक्यातच नाही आहे. आजचाच विचार. कोणी सांगितलं तर त्याच्यावरही विश्वास नाही. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक, जे काय EMI TMI वाटेल त्या सगळ्या गोष्टी वापरून 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 स्वतःला जेवढं कमवलं त्याला जास्त 10-5 हजार रुपये जास्त मध्येच दाबून ठेवायचं. मग त्यासाठी सगळे मार्ग मिळतात. आम्हाला घरात जेवायला आवडत नाही, हॉटेलमध्ये जेवायला जायला आवडतं, आम्हाला नको ते खर्च करायला आवडतात, आम्हाला नकार देता येत नाही, आम्हाला मुलाबाळांच्या म्हणजे लाड करायचे वाटतात, आम्ही त्या लाडामध्ये स्वतः बुडतो ते कळत नाही आणि त्याला आम्ही खोटं वागतो हेही आम्हाला कळत नाही. तुकोबाराय महाराज या खोटं वागण्यावरती विचारतात, खोटे बोलता कोण लागती साय, खरे बोलता काय लागती सायस, कोण लागती सायस. खरं बोलण्यामध्ये तुमचं काय नुकसान आहे. पण खरं बोलणं हे केवळ केवळ भगवंतांचं स्वरूप हे कधी कळणार आपल्याला. भागवताचा पायामुळे सत्य, सत्यम परम धीमही, सुरुवात सत्यानी आहे आणि सत्यात्मक म्हणून भगवंताला म्हटलेले. किंबहुना ही सृष्टी निर्माण झाली ते 3 तत्वात झाली, सत्यम, शिवम, सुंदरम. या 3 तत्वामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आजही फिरत आहे आणि हे त्याचा पाया आहे. पण सहज खोटं बोलणे, सहज काहीतरी वेळ मारून नेणे याच्यामध्ये आजपर्यंत एकही टिकलेला नाही. हे काळाच्या उदारामध्ये गडप झालेले आहेत. पण खरं बोलणारे हे काळावरती आजही राज्य करत आहेत. खोटी अहिंसा आम्हाला धर्म शिकवत नाही. या घालात मारा तर दुसरा घाल पुढं करा, हे लबाडी आम्हाला कधी शिकवली गेली नाही. ही शिकवणारी माणसं दिसतात पण त्यांचं फार काळ ऐश्वर्य राहत नसतं. एखाद्याने आपल्यावरती अन्याय केला तर सहन करायचा ही वृत्ती आम्हाला कधी शिकवली नाही. मऊ मेणावणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे हे तुकोबाराय महाराज आम्हाला शिकवतात. उगाचच काहीतरी ऐकून घ्या आणि काहीतरी करायचं, पण सत्य सोडू नका. सत्याची कास कधीही सोडू नका, कधी सोडू नका. सत्याची कास जी सोडतात ना ते खऱ्या अर्थाने जिवंत नाहीतच, ते मेल्यात जमायत. एक छोटासा अभ्यास करून बघा बरं सत्यासाठी. एक छोटासा अभ्यास भागवतामध्ये मी नेहमी सांगतो की उठल्यानंतर, आपण जागं झाल्यानंतर कमीत कमी 20 मिनिटं तरी तोंडातनं बोलायचं नाही. उठल्यापासून 20 मिनिटापर्यंत तरी मौन पाळायचं. जमेल तेवढं एखादं स्तोत्र, एखादं मंत्र, गुरुमंत्र काहीतरी जप करायचा. पण काही काही लोकांनी तकलीफ सुरू झाली की जी सुरू होती उठल्याबरोबरची सुरू होती, जी बडबड बडबड. आम्हाला एक फार घाडी सवय, उठलं रे पहिलं की ते काळाकडे राहतं बाजूला, पहिला मोबाईल, काय मेसेज आलेत का आणि काही आलेत का, त्याच्यामध्ये बोटे फिरतात आमची, त्याला उत्तर देत बसा आणि मग सुरू आईला बापरे सुरुवात. 20 मिनिटं तरी तोंड गप्प ठेवून बघा काय होतं, अनुभव घ्या. आणि दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो की उठल्यानंतर किमान 1 तास तरी तोंडाने नाही हा शब्द काढायचाच नाही. 1 तास तरी. दूधवाला आलाय का, नाही आला म्हणाय चुकला, यायचा आहे अजूनही. पेपर आला का, नाही आला, यायचा आहे अजूनही. चहा पिलात का, झालाय का, येतो. करू का मी चहा. शब्द बदलता येतात. नकारात असतो पण त्याला होकारात करता येतं. हे जीवनामध्ये खरं बोलण्याचे पहिल्या पायऱ्या आहेत. पण लोकांना सवय प्रत्येक कुठं नाही सुरुवात करायची. नाही, मी करणार होतं काम पण ते त्यांनी मला काही पाठवलंच नाही, त्याचा मी मेलची वाट बघितली, बस बोंब मारत. नाहीच कर, आयुष्याला नकारच घे. अरे तुम्हाला पहिला टास्क तर हाच आहे
की पहिले 20 मिनटं तोंड गप्प ठेवा आणि पुढचा टास्क हाच आहे की जमलं तर दिवसभरामध्ये नाही म्हणू नका, पण जिथे नाही म्हणजे तिथे जरूर नाहीच म्हणा. कुठली गोष्ट ॲक्सेप्ट करू नका, भलाच कुठली गोष्ट मानू नका, पण त्याहीपेक्षा निदान 1 तासभर तरी नाही म्हणायचंच नाही या निश्चयाने जगून राहायचा प्रयत्न करा. तुमच्यात केवढा पॉझिटिव्ह बदल, चेंज, मोस्ट पॉझिटिव्ह चेंज इन युअर लाईफ करून तर बघा. हेच तुकोबाराय आम्हाला सांगतात की खरे बोलता कोण लागतीच आहे. असं तुम्हाला काय एवढे प्रयत्न करायचे खरं बोलण्यासाठी, खोटं बोलण्या सांगण्यासाठी. खोटं लक्षात ठेवावं लागतं, खरं सांगायला काही लक्षात ठेवावं लागत नाही. पण नाही बोलायचं ना. एखादी गोष्ट जर आपल्याला त्रासदायक असेल, खोटं बोलल्याने आपल्याला फायदा आहे, खरं बोलल्याने त्रास आहे, तर त्या गोष्टीला मौनात उत्तर द्या. आणि हे मौनात उत्तराचा सराव म्हणून सांगितलं, सकाळी 20 मिनटं मौन करा. उठल्या वटवट 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 सुरू करूच नका. काही काही माणसं इतकी वटवट करतात उठल्यानंतर, अरे 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 नको नको इतकी वटवट. महाराजांची म्हणतात, माऊली ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात, सगळ्यांचं पाठ आहे पण लक्षात कोणाची देत नाही. ती म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ आणि तया कायचा दयाळ किंवा गोपाळ पावे हरी. तोंडाने वचवच सोडत नाही. मग ते भगवंताला कसं प्राप्त करते, त्याला देव कसा प्रसन्न होईल. जरा कमी बोला, थोडं ऐकायचं शिका, थोडं योग्य गोष्टीला नकार द्यायचा ही अनुभव ठेवा. आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन शक्यतो तोंडामधून नाही शब्द येणार त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. म्हणजे बघा आयुष्य किती आमूलाग्र बदलतं. काय वेळी असं ऐसे सांगा, थोडा अभ्यास लागतो, की काही लागत नाही, थोडा अभ्यास. कितीतरी लोक आपले कामं दुसऱ्यावर टाकतात, दुसऱ्याने केले की स्वतः क्रेडिट खायला बघतात. हे एका प्रकाराने खरं खोटं बोलण्याचा प्रकार झाला ना. त्यापेक्षा माझं काम मी करेनच, पण कठोरपणे निक्षून तुझं काम तुला करावं लागेल हे सांगता आलं पाहिजे. सगळ्याचा अभ्यास आहे. आणि एकदा का हा अभ्यास जमा लागल्यानंतर मग सहसा आपल्या वाट्याला कोणी जात नाही, हे सत्य आहे. नुसता नाक जरी बघितला ना तरी धोतर गुंडाळून पळायची वेळ येते. नागाने फणा काढायची गरजच नसते. तुम्ही जातीवंत आहात हे पुढच्याला कळल्यानंतर तुमच्या वाट्याला सहसा कोणीही येणार नाही. पण तुम्ही जातीवंत नाही, तुम्ही शोभेचे आहात कळल्यानंतर जो तो येऊन तुम्हाला टप्पल मारून जाईल, विसरू नका. ही आयुष्याची शोकांतिका आहे. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की तुका म्हणे देव जोडे याचसाठी. जे कोणी अशा प्रकाराने वर्तन करतात ते काहीही न करता परमार्थच करत असतात, भगवंताला प्राप्त करतात. ज्याप्रमाणे भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवाचं निमित्त करून भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की स्वे कर्मात आपल्या आपल्या कर्माचं आचरण करणारी लोक, कर्मच पूजा मानणारी लोक, कर्माला प्राधान्य देणारी माणसं ही मला प्राप्त करतात. आणि त्यांनी शुद्ध कर्मयोग करावा, कोणाला फसवू नये. ज्या जातीत जन्माला आलो, जी कला आपल्या हातामध्ये आहे त्या कलेला कधीही विसरता कामा नये, त्या कलेचा उपयोग करावा. आणि आपल्या कुलधर्म कुळाचाराला विसरू नका. जे काही कराल त्या आठवड्याच्या 7 दिवसातले 6 दिवस तुमचे आणि 1 दिवस समाजाचा, समाजातल्या तळागाळातल्या माणसांचा, आपल्या जातीसाठी, आपल्या धर्मासाठी तुम्ही 1 दिवस खर्च कराल तर अख्खे वर्ष हे तुमच्या नावाने होईल. कारण 52 आठवडे असतात, त्यातले 52 दिवस तुम्ही भगवंताला द्या. मग उपासही करायची गरज नाही. कुठले उपास करू नका, कुठे व्रत करू नका, कुठलं वैकल्य करू नका, काही करू नका. थोडंसं काहीतरी जगासाठी, दुसऱ्यासाठी करा. जरा झिजा. चंदन झिजतं पण चंदनाची झीज वाया जात नाही. झिजलेल्या चंदनाचं गंध होतं आणि ते गंध फक्त आणि फक्त आणि फक्त भगवंतांच्या कपाळाला लागतं. पण चंदनाच्या नावाचा केलेला स्प्रे कोणी ललनाला आकृष्ट करण्यासाठी पण आपल्या अंगावर मारून घेतो. झिजावं कसं? चंदनासारखं. गोड असावं कसं? तर पेढ्यासारखं कुठूनही खा, तो गोडच लागणार. मऊ असावं कसं? तर लोण्यासारखं कुठूनही दाबा, ते माऊच आहे. तुम्ही असावे कसे? तर रामासारखे, तुमच्या मुखामध्ये रामनाम आहे. हे कधी विसरता कामा नये. तुका म्हणे देव जोडे याजसाठी. याप्रमाणे जगणाऱ्या माणसांना काहीही न करता हा भागवत धर्म होतो आणि त्यांना भगवंतांची प्राप्ती होते, यात संशय नाही. हे माझं वाक्य लिहून ठेवा. आणि ते आटी न लगे काही. आटाआटी किंवा संसारात वेगळ्या प्रयत्नांची गरज नाही. तुम्ही फक्त परस्त्रीला मातेसमान माना, परनिंदा करणं बंद करा, परद्रव्याच्या अभिलाषा ठेवू नका,
सतत भगवंताचं नाम घ्यायची सवय स्वतःला लावा. संत काय सांगतात, सत्पुरुष काय सांगतात, मोठी माणसं काय सांगतात, विश्वास ठेवा आणि त्याबरोबर प्रयत्नपूर्वक खरं बोला. कुठल्याही प्रकारातून चुकीचं वागू नका, चुकीचं बोलू नका. एवढंच करा, ही देवाची सेवा होते. वर किती वर्षिप होईल आणि त्यावेळेला काहीही विशेष न करता शेवटी भगवंत हा तुमचा असेल, तुमच्यासमोर हात जोडून उभा राहील, तुमच्या मागे पुढे राहील. तू काय सांगतो तुझं काम करायला, देव मागे पुढे पण आपल्यापेक्षा जास्त तत्पर, जास्त ॲक्टिव्ह होऊन आपल्याजवळ राहील. बरं, तुकाराम महाराजांची वाणी सहज आहे, पण सहज बोलणे हाच हित उपदेश आहे आणि ते आपल्याला प्रयत्नपूर्वक सांगतात. वाणी नीट लक्षात ठेवूया आपण आणि त्याचं चिंतन करू, आचरण करू. आपल्या मनाला आपण सांगू की याच्यानंतर मी चुकणार नाही. जी संतांनी वचनवाणी सांगितली आहे तर विश्वास ठेवून त्यामुळे जगण्याचा प्रयत्न करेन. उठल्याबरोबर नाही म्हणणार नाही आणि कमीत कमी अर्धा तास तरी तोंडातून बडबड करणार नाही. एवढं जरी केलं ना तर या अभंगाचं आपण नीट ऐकल्याचं पुण्य आपल्याला लागेल. पुण्य म्हणजे काय तर अंतःकरणाची शांती, प्रसन्नता आणि तीच प्रसन्नता भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी युक्त, ते तुम्ही युक्त व्हाल. झालेली सेवा सद्गुरूनाथांच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तत्सत सद्गुरुचरणा अर्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. सर्वांना माझा अत्यंत प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.